सर्वांना क्रांतिकारी जय भीम मित्रांनो. आज परत आपण आलेलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे छत्रपती संभाजीनगर. इथं आल्यानंतर खूप असं मी प्रत्येक वेळेस इथं येत असतो आणि आज परत इथं मी आज व्हिडिओ बनवलेला आहे. फिरण्यासाठी आलेलो आहोत. इथं बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची कमान. या कमानीसाठी या कमानीवरचे हे दोन नाव देण्यासाठी इथं खूप लोकांनी बलिदान केलेलं आहे. त्यामध्ये बरेच लोकांचं नाव आहे. आपले भीमसैनिक, त्यामध्ये बरेच लोक भीमसैनिक आपले शहीद झालेले आहेत. त्यामध्ये पोचीराम कांबळे, जनार्दन मवाडे, गोविंद भुरेवार, दिलीप रामटेके, चंद्र कांबळे, शरद पाटोळे, कुमारी सुहासिनी बनसोडे आणि प्रतिभा तायडे, तसेच आदिनाथ डोंगरे आणि आमचे पॅन्थर गौतम वाघमारे यांचं इथं बलिदान दिलेलं आहे. एवढ्या लोकांनी इथं बलिदान दिले. तब्बल 14 वर्ष संघर्ष चालला, तेव्हा पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नाव देण्यात आले. एवढ्यावरून न थांबता एवढा अत्याचार करून यांना क्रूरपणाने यांच्यावर अत्याचार करून केला गेला या आपल्या भीमसैनिकांवर. पोचीराम कांबळे याचे तर हाल करून यांना शहीद झाले बघा. पोचीराम कांबळे यांचं बलिदानाचा जर तुम्ही इतिहास वाचसाल, यांचे बलिदान जर तुम्ही बघसाल तर तुमच्या अंगावर काटे येतील बघा. खूप काही त्यांनी आपल्यासाठी फक्त इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठी संघर्ष केला आणि तो संघर्ष त्यांचा पणाला गेला आणि तब्बल 14 वर्षानंतर सरकारला त्याची जाग आली आणि या कमानीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नाव देण्यात आलं. सर्वांना हा व्हिडिओ परत एकदा बनवला. हा व्हिडिओ परत एकदा बनवण्याचं नेमकं कारण असंच की मी इथं आल्यानंतर प्रत्येक वेळी या कमानीला आणि यांच्या स्मारकाला मी सलामी देत असतो. त्यांच्यासाठी इथं एक स्मारक पण बनवलेलं आहे. आता बघा, हे आतमध्ये लेणी पण आहे आणि आतमध्ये लेणीवर जाण्यासाठी ही बस पण आहे. लेणी आतमध्ये जवळपास इथून 1 ते 1.5 किलोमीटरला आहे आणि त्यांच्यासाठी इथं एक स्मारक बनवलेलं आहे. आता आपण आलो आहे लेणीमध्ये आल्यानंतर बघा, असे भगवान बुद्धांच्या मूर्ती छानपैकी सुंदर भगवान बुद्धांच्या मूर्त्या इथं धम्मदान म्हणून दिलेल्या आहेत. कारण की इथं असं आहे की बरेच मोठी बुद्ध लेणी आहे. त्यामुळे इथं जो आपलं कोण कालकथित झालेला आहे त्यांच्या नावाने त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ इथं अशा भगवान बुद्धांच्या मूर्तींची स्थापना करीत असतो बघा. हे बघा, इथं आमचे मित्र आलेले, मित्र पण भेटलेले, कुणाल वगैरे नाही का, आणि त्यांच्याशी थोडा गप्पा मारत परत इथं आतमध्ये विहारामध्ये गेलो बघा आम्ही. आणि हे बघा, थँक्यू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी एक मोठी स्मारक पण आहे इथं. आणि थोडं हे बघा, वर जाताना आपल्या लेणीवर जाण्यासाठी मार्ग आहे बघा. आणि खूप भरपूर पायऱ्या चढून वर जावं लागते लेणीवर जाण्यासाठी. आणि तसंच इथं लहान लेकरांना खेळण्यासाठी एक फिटनेस क्लब पण आहे आणि खुले मंच पण आहे इथं. आणि हे जाधव फिटनेस क्लब पण इथं धम्मदानामधून देण्यात आलेलं आहे जाधव साहेबांनी. आणि खरंच निसर्गरम्य वातावरण आणि इथं लहान लेकरं कसं खेळतात बघा, मस्तपैकी छान. इथं बाहेरून बरेच दुरून लोक येतात इथं आणि असं निसर्गरम्य वातावरण मस्त नाही का. वरती लेणी पण आहे. लेणीवर आता जावंसं नाही, भरपूर दमलो आम्ही आज, खूप फिरलो, त्यामुळे आज लेणीवर गेलो नाही. नेक्स्ट टाईमला तुम्हाला लेणीचा व्हिडिओ काढून मी पाठवणार आहे आणि लॉंग व्हिडिओ काढून पाठवणार आहे तुम्हाला लेणीवरचा. आणि इथं हे विपश्यना केंद्र आहे. इथं भंतीजी वगैरे असतात. आपले भगवान बुद्ध विहार धम्मभूमी विपश्यना आहे बघा. इथं बरेच भंतीजी असतात. आणि आतमध्ये मोबाईल अलाउड आहे की नाही आता एवढ्यात, म्हणून मी आता इथून दुरूनच तुम्हाला आतमधलं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे बघा. असे विपश्यना बुद्ध विहार धम्मभूमी बुद्ध लेणी औरंगाबाद, त्याला आता छत्रपती संभाजीनगर म्हणतात. इथं तसेच इथं भरपूर दुरून लोक येत असतात. आणि निसर्गरम्य वातावरण आणि ऐतिहासिक स्थळ असल्यामुळे इथं बरेच लांबून लोक आलेले आहेत बघा. हे बघा, अमेरिकेमधून फॉरेनमधून आलेले व्हिजिटर इथं आहेत बघा. इथं पर्यटक लोक आहेत विदेशामधले.
येतात. बरेच लोक येतात इथं. आता जरा पावसाचं वातावरण असल्यामुळे जरा कमी झालेली आहे गर्दी. आणि तुम्हाला माझा ब्लॉग कसा आवडला नक्कीच कमेंट करून सांगा. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान मित्रांनो.